मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना हवेली तालुक्याचे तालुका अध्यक्ष, प्रसिद्ध बैलगाडी मालक सरपंच संतोष भाऊ मोडके. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, बाईट देण्यामागचं कारण काय? या बाईटच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छिता? मी या बाईटच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो. मग अशी आमच्या 4 बैलातल्या काही बांधवांचा गैरसमज झाला की 4 बैलातली बैल आम्ही इकडं पळवायची नाहीत. तर आमच्या त्या बांधवांना माझी एक विनंती आहे की हा सगळे गैरसमज आपण दूर करून टाका. कारण 4 बैलासाठी आपली बंदी नाही आहे. आपलं मर्यादित पश्चिम महाराष्ट्र ठरलेला आहे. तर आपला पुणे जिल्हा हा सगळा पश्चिम महाराष्ट्रात येतो आणि ही मंडळी आपली सगळी आपल्या संग पळणार आहेत. आमची बैलं तिकडे जातील, त्यांची बैलं इकडे येतील. आपलं त्या काय गैरसमज झाला असेल किंवा माझ्याकडून काय एखादा शब्द घेतला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांची. आणि राहिला प्रश्न निलेश काळे यांच्या 1 नंबर त्यांचा गैरसमज केलेली गाडी बाद केली, तर तो त्याच्याशी आपला काही संबंध नाही. तर त्या गाडी सीमेमध्ये 2 नंबर उतरणाऱ्या गाडीवाल्याने ऑब्जेक्शन घेतलं की हा बैल अहिल्यानगर संभाजीनगर या ठिकाणी जाऊन पळाला पेडगावच्या मैदानच्या दिवशी. त्याच्यामुळं त्या पंचांनी ती गाडी बाद केली. इकडे नेम काय आहे की मर्यादित मैदान असल्यामुळं हिकुडला बैल तिकडे जाऊ शकत नाही, तिकुडला बैल इकडे येऊ शकत नाही. तो निर्णय वैयक्तिक त्या मैदानवाल्यांचा आहे, त्याच्याशी आपला संघटनेचाही काही संबंध नाही आहे. आणि 4 बैलावाल्या बांधवांना एकच माझं सांगणं आहे, तुम्ही 100% इकडं पळा येऊ शकता. फक्त आमची एकच तुम्हाला विनंती काय आहे की त्या भागातला बैल आपण खरेदी करू नये. आपल्याकडे जेवढी आता बैल असतील तेवढी नक्की या आणि नक्की आमच्याकडे पळा. तुमचा काही गैरसमज झाला असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण सगळे आता बोधिके साहेबांचा माझा फोन झाला, रामभाऊ असतील, ही मंडळी असतील, तर ह्याच्यात गैरसमज काय कोणी करून घेऊ नका. हा 4 बैलावाल्यांच्यासाठी किंवा त्यांच्यासाठी काही निर्णय नाही. त्याचे बोलता बोलता या गावात 4 बैलात माझा बोलण्याचा हेतूच काय होता की 4 बैलावाल्या मंडळींनी तिकडला बैल आता सध्या खरेदी करून इकडं आणू नये. तुमच्या इकडं तो खरेदी करून पळू शकता. फक्त आपलं मर्यादित मैदान असल्यामुळं अहिल्यानगर संभाजी नगर किंवा नाशिक पट्टा असेल त्या भागातला बैल खरेदी करून काही आणू नये. आणि जे गाडी त्यांचा गैरसमज 1 नंबर केली ती गाडी त्यांनी व्हिडिओ शूटिंग तिकडं बैल पळल्यामुळं ती गाडी बाद दिलेली आहे. त्याच्यात आमच्या संघटनेचाही काही वैयक्तिक संबंध नाही. धन्यवाद.